हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी. तर याकरिता आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे 1 चमचाभर जिरं. जिरं छान असं तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथे कढीपत्ता. कढीपत्ता पण छान होऊ द्यायचा आहे. त्यानंतर इथे मी ॲड करणार आहे हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या या ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही त्या स्किपही करू शकता. नंतर टाकायचे आहेत 2 मोठे कांदे. ते मी इथे बारीक कापून घेतलेले आहेत. कांद्याला छान होऊ द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे टाकायचा 1 मोठा चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट. त्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा छान झाल्यानंतर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे टमॅटो. टमॅटो आणि कांदा याला मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर होऊ देऊयात. कांदा आणि टमॅटो मिक्स झालेला आहे. आता आपण यात टाकून घेऊयात मसाले. इथे मी टाकलेला आहे मीठ, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर आणि अंडा मसाला. याला छान असं तेल सुटेपर्यंत होऊ देऊयात. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण इथे 1 ग्लासभर पाणी घालून घेऊयात. तुम्ही इथे पाण्याची क्वांटिटी कमी जास्त देखील करू शकता. मसाला छान असा उकळलेला आहे. आता यात मी 4 तुकडे करून अंडे असे टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता. मसालीला आपण आता 1 मिनिटभर अशी उकळी येऊ देऊयात. अंडा करीला छान उकळी आलेली आहे. अशा प्रकारे आपली अंडा करी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. किंवा अंड्याची भाजी तुम्ही म्हणू शकता याला. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच पुन्हा एकदा मी झटपट आणि कमी साहित्यांमध्ये बनणारी रेसिपीज घेऊन येईल. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.